अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जीवनामध्ये जर तुम्हाला हारल्यासारखं कधी वाटेल ना, तेव्हा गीतेमधील हे उपदेश नव्याने तुम्हाला जगायला शिकवतील। म्हणजे जीवनातील अर्धे दुःख या कारणामुळे असतं की आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो की ज्या आपण नाही ठेवल्या पाहिजेत। या अपेक्षा भंगानंतरच निराशेला सुरुवात होत असते। म्हणून जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य आवडत नाही, तेव्हा परके लोक आपले वाटायला लागतात, आणि जेव्हा आपले परके आणि परके आपले वाटायला लागतात, तेव्हा समजून जा की आपल्या विनाशाला सुरुवात झालेली आहे। त्या दिवशी आपल्या सर्व समस्या संपतील, ज्या दिवशी आपल्याला पटेल की जे काही होतं ते परमेश्वराच्या मर्जीनेच होतं। जीवनाच्या युद्धामध्ये आपण स्वतःचं कृष्ण आणि 5 स्वतः आपण अर्जुन बनावं लागतं, आणि आपला सारथी आपणच बनवून जीवनरूपी महाभारताचं युद्ध लढावं लागतं। म्हणून जीवनात काहीही कायमस्वरूपी नाही, त्यामुळे स्वतःला तणावमुक्त टेन्शन फ्री ठेवा। कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही स्वतःला बदला आणि पुढे निघून जा। जीवनामध्ये वाईट वेळ नाही, तर वाईट वेळ जरी आली तरी आपल्या लोकांमध्ये परके आणि परक्यांमध्ये आपले हे लोक आपल्याला कळणारच नाही। म्हणून काही लोक जगाच्या भीतीनं आपलं महत्त्वाचे निर्णय देखील बदलत असतात, तर काही लोक आपल्या एका निर्णयानं पूर्ण दुनिया बदलून टाकत असते। म्हणजे वेळ ही एकसारखी कधीच नसते, ती नक्कीच बदलते। त्यांना रडावं लागतं ज्यांनी विनाकारण दुसऱ्यांना रडवलेलं असतं। जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांचे किंवा कठीण परिस्थितीचे कारण दुसऱ्यांना मानता, तोपर्यंत तुमची समस्या किंवा कठीण वेळ कधीच बदलणार नाही। गरजेची नाही की प्रत्येक वेळेला तुमचा शब्दच खरा मानला जावा। काही वेळेला बरोबर असताना सुद्धा शांत राहणं फायद्याचं असतं। म्हणून नकारात्मक विचार मनात येणं हे नैसर्गिक आहे, परंतु तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की त्या विचारांना किती महत्त्व द्यायचं, त्या विचारांना मनात किती जागा द्यायची। जीवनातील सर्वात मोठी चूक हीच आहे ना, की आपल्या स्वतःच्या चुकीपासून आपण स्वतः शिकत नाही। संकट हे इतकं शक्तिशाली नसतं की त्याच्याशी आपण लढू नाही। बघा, संकट एवढं मोठं असतं का की आपण त्याच्याशी लढू शकणार नाही? बरं, कारण कधी तुम्ही ऐकलं आहे का की घनघोर अंधारानं सकाळच होऊ दिली नाही? कधी असं ऐकलं आहे का? या विश्वामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की जो सर्व गुण संपन्न आहे। त्यामुळं काही अवगुण दुर्लक्षित करून नाती जपून ठेवावीत। कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा विचार करणं, काळजी करणं ठीक आहे, पण एवढीसुद्धा काळजी करू नका की ते कामच बिघडून जाईल। संयम ठेवा। कधी कधी आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस मिळवण्यासाठी वाईट दिवसातून जावं लागतं। म्हणूनच समजूतदार आणि हुशार व्यक्ती तोच असतो जो यश मिळाल्यानंतर गर्व करत नाही आणि अपयश मिळाल्यानंतर दुःखाच्या समुद्रात बुडून जात नाही। जेथे तुम्हाला किंमत नाही ना, तेथे अजिबात थांबू नये। मग ते कोणाचं घर असो वा कोणाचं मन असो। या जगामध्ये कोणत्याही व्यक्ती जन्मता महान नसतो, तर त्याचे कर्म त्याला महान बनवत असतात। म्हणून जीवनामध्ये कधीही राग करू नका, कारण तोच राग तुमचं जीवन नष्ट करू शकतो। चूक शोधणं चुकीची नाही, परंतु सुरुवात फक्त स्वतःपासून करा। सत्य हे कधीच मनात नाही की मी असत्य आहे, परंतु खोटं आहे ना, ते ओरडून ओरडून सांगत असतं की मी सत्यच आहे। म्हणून बदलणं हा नैसर्गिक नियम आहे। वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलत असते। तुमचं हारणं आणि जिंकणं
तुमच्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणून हार मानली तर हार आहे, आणि जिद्द केली ना तर जीत नक्की आहे. माप करणं आणि शांत राहणं शिका, कारण या सवयी तुम्हाला लागल्या तर तुम्हाला स्वतः पर्वतसुद्धा बाजूला होऊन यशाचा मार्ग दाई. पण माणसाला आपलं शरीर आपल्या वशमध्ये ठेवण्यासाठी बुद्धी आणि मनाला नियंत्रित करावं लागतं. पण मनुष्य ते करतो का बरं? म्हणून भूतकाळामध्ये आपण परत नाही जाऊ शकत आणि केलेली सुरुवात बदलू शकत नाही. परंतु जिथे तुम्ही आहात म्हणजेच वर्तमानातून नवीन सुरुवात करून शेवट नक्की बदलू शकता. जीवनामध्ये कधीही कोणाला दोषी ठरवू नका, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभवच देतात ना. जे आपल्या नशिबात आहे ना ते होणारच आहे, आणि जे आपल्या नशिबात नाही ते कधीच होणार नाही. हे ज्याला माहीत असतं तो कधीच काळजीमध्ये किंवा मानसिक त्रासामध्ये राहत नाही. जेव्हा तुमची स्तुती होत असेल तेव्हा तुम्ही जास्त सावध राहा. जेव्हा रोजच्या कठीण प्रसंगाने घेरले जातो तेव्हा आपण आपल्यातील चांगल्या गोष्टीसुद्धा विसरून जातो. एखादं कार्य पूर्ण करण्यासाठी माणसानं नशीब दोष देणं आणि देवाची इच्छा अशी कारणं न शोधता संकटांचा सामना केला पाहिजे. गीतेमध्ये म्हटलं आहे ना की कोणीही आपल्या कर्मापासून लांब जाऊ शकत नाही. प्रत्येकाला त्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. माणसानं कधीही चांगल्या किंवा वाईट कर्माच्या फळाविषयी सतत विचार करून चिंताग्रस्त होऊ नये. माणूस नेहमी स्वतःवरील विश्वासानं निर्माण होत असतो. जसा तो विचार करतो तसा तो बनत जातो. नरकाचे 3 दरवाजे आहेत ना, पहिला वासना, दुसरा राग आणि तिसरा मोह. क्षमा, दया आणि प्रेम हे मनुष्याचे अनमोल गुण आहेत. श्रीकृष्ण म्हणतात की एखाद्या व्यक्तीला माफ करून चांगले बना, पण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून मूर्खपणा अजिबात करू नका. जीवनातील प्रत्येक परिस्थितीला समजा आणि तिला आपलीशी करा, कारण दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही. कारण ज्यानं फक्त सुखच भोगलं त्याला छोटं दुःखसुद्धा डोंगरा एवढं वाटत असतं. जेव्हा व्यक्ती आपल्या कामांमध्ये आनंद शोधतो त्यावेळेला तो यशासाठी परिपूर्ण होतो. एखाद्या चांगल्या कामाची पहिल्यांदा चेष्टाच होत असते ना, आणि नंतर विरोध आणि नंतर स्वीकारलं जातं. आपले परके, मोठे, लहान हे सर्व विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळे आपले आहेत आणि आपण सर्वांचे आहोत. कठीण परिस्थितीमध्ये संयम, संपत्ती असताना दया आणि संकट असताना सहनशीलता असणं हे थोर लोकांचं लक्षण आहे. म्हणून कोणाचे चांगले करू शकत नाही तर वाईटसुद्धा करू नका, कारण जग कमजोर असलं तरीही जग निर्माण करणारा कमजोर नाही. जीवन हे एकदाच मिळतं ना, ही गोष्ट खोटी आहे, कारण जीवन तर रोज जगायला मिळतं. खरं तर हे आहे ना की मरण एकदाच मिळतं, पण ते आपण मात्र विसरून जातो आणि आपण वेडी वाकडी कर्म करतो आणि परत दुःखी होतो. म्हणून हे भगवद्गीतेचे विचार आहेत ना, जीवनामध्ये निर्माण करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन कल्याणकारी होईल.